दिवस आणि आजच्या पहिल्या दिवशी बहुरंगी अत्रे या कार्यक्रमाला आपण पाहुण्यांचा सत्कार आणि स्वागत झाल्याच्या नंतर कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत. तत्पूर्वी के अत्रेंबरोबर ज्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे असे पुरुषोत्तम देवस्थळी अत्रेंच्या काही आठवणी तुमच्यासोबत आज आवर्जून सांगायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुरुषोत्तम देवस्थळी यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. काय आहे, समोर बसलेले प्रतिष्ठित लोक मित्र हो आणि रिकाम्या खुर्च्या स्टेजवरच्या. बाकी तुम्हाला एक सांगतो, या बसलेल्यामध्ये अत्र्यांना किती जणांनी पाहिले, किती जणांनी बोललं हे मला शंका आहे. मी स्वतः अत्र्यांना 2-3 वेळा पाहिले. आता पाहिलं कसं, म्हणजे आम्ही त्यावेळी 10-12 वर्षाचेच होतो. आमचा जन्म स्वतंत्र भारतातला 47चा. पण 1960 साली अत्रे आमच्या तिकडे गिरगावात आम्ही राहत होतो, तिकडे उभे राहिले होते. अत्रे आवाजसुद्धा इतका पहाडी आणि बोलण्यातसुद्धा. बरं, अत्र्यांचं आणि सखा पाटील, सखाराम कान्होबा पाटील, काय त्यांचा राग होता अत्र्यांचा त्याच्यावर. आता त्याला कारण सरळच होता. कारण का माहिती आहे का कोणाला? अत्रे सखा पाटलांवर का रागवायचे? कारण एकदा सखा पाटील बोलले होते त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र अत्र्यांची घोषणा होती ना, मुंबई, बेळगाव, कारवार, धारवाड, डांग, उंबरगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. तर आपले सखा पाटील त्यावेळी रेल्वे मंत्री होते, वाटतं कदाचित अन्नमंत्री होते. तर ते एकदा बोलले. बरं, सखा पाटील म्हणजे आम्ही त्यांनाही पाहिलं होतं, म्हणजे ते पण काळे डोन म्हणून अत्रेपेक्षा जास्त काळे होते. तर ते काय बोलले, यावत चंद्र दिवा करो, म्हणजे काय, जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं सखा पाटील बोलले. दुसऱ्या दिवशीपासून पेपरामध्ये नासका पाटीलच म्हणून यायला लागलं. बरं, अत्र्यां त्यावेळी ते गिरगावात उभेही होते सखा पाटीलला. तर मला वाटतं त्याच्यानंतर जॉर्ज फर्नांडिसच्या अगेन्स्ट उभे होते. तर अत्र्यांच्या पेपरातल्या घोषणामुळे त्यांचं इतकं जबरदस्त हे होतं. पण ते बडे एका दिवशीच्या पेपरातली घोषणा, चहा प्यायला जिभेने, भाषण केले उभ्याने, मार खाल्ला जोड्याने, सदोबा पाटलाने, एवढं त्यांचं सखा पाटलांविषयी होतं. तर आणखीन त्यांचा काय झालं, आपण याच्याकडे यावत चंद्र दिवा करू. अत्रे संतापले त्याच्यामध्ये. तर काय झालं मित्रांनो, तुम्हाला थोडासा इतिहासात जायला लागेल अत्र्यांचर्य करताना. तर त्यावेळी गोवा महाराष्ट्रामध्ये 1962 साली आला, मला वाटतं 60 साली महाराष्ट्रात आला, गोवा महाराष्ट्रात आला. तर गोव्यामध्ये काय होतं, ख्रिश्चन, कन्नडी, मराठी असे सगळे लोक आहे. बरं, पहिल्यापासून महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष होता, त्यांना सीटही जास्ती मिळत होत्या. पण गोवा स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसच्या लोकांची भांडणं लावायची हीच आहे, तर त्यांनी लावून ठेवलं. त्यामुळे म्हैसूरचे लोक म्हणायला लागले, आमचा गोव्यावर हक्क आहे, आमच्या पूर्वी तिकडे राज्य होतं गोवा. बरं, त्याच्यानंतर जॅक डी सिक्वेरा, महाराष्ट्र त्यांचा काय होता माहिती आहे का, गोवा स्वतंत्र राहावा अशा पक्ष, म्हणजे स्वतंत्रवादी पक्षाचे ते होते. त्यासाठी म्हणाले गोवा स्वतंत्र राहायला पाहिजे, महाराष्ट्र नको आम्हाला, म्हैसूर पण नको. महाराष्ट्र गोमांतकवादी होते. पण मित्रांनो, इफ यू बिलीव्ह इट ऑर नॉट, फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑर इंडियन हिस्ट्री, गोव्यामध्ये काय झालं, सार्वमत घेतलं. काश्मीरमध्ये सार्वमत घ्यायला हे लोक म्हणत होते, आपण नेहमी विरोध केला, पण गोव्यामध्ये नेहरू लोक कसे हुशार, गोव्यामध्ये सार्वमत घेतलं 62 साली. बरं, सार्वमत घेतल्यानंतर काय झालं, 3 ऑप्शन होते, इधर यू हॅव टू मर्ज विथ म्हैसूर, महाराष्ट्र किंवा स्वतंत्र. जॅक डी सिक्वेरा त्याचे अध्यक्ष होते, तुम्हाला सांगितलं, स्वतंत्र गोमांतकवादी पक्षाचे. यथास्थित ओपिनियन पोल झाला, काय झालं, सार्वमत त्याला म्हणतात, प्रत्येक झालं. बरं, काय तर सुरुवातीला मतमोजणी सुरू झाली. आता आहे आपल्याकडे 23 तारखेला नाटक आहे, 20ला इलेक्शन आहे. तर सुरुवातीला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष जवळजवळ 1,00,000 पक्षांनी मताने पुढे होता. पण पुढे जसजसे निर्णय वॉस्कोचे, पणजीचे, बॉक्सेस यायला लागले आणि अल्टिमेटली महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष जिंकला आणि महाराष्ट्र हरला, म्हैसूर पण हरला. तर सखा पाटलांनी
स्वतंत्र गोमांतक पक्षाचे जॅक सिक्वेरियाला तार केली. काय केली? कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आत्रे संतापले. ते म्हणाले, काय रे, तुझ्या आईने तुझ्या बापाला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं तर तू का आईचं अभिनंदन करशील? नालायक माणूस म्हणाले. असं ते सका पाटलावर म्हणजे त्यांची बोलायचे 7 मजल्यापर्यंतचे त्याचे होते. एकदा काय झालं, आमच्या ते इलेक्शनच्यामध्ये ते उभे होते त्यावेळी भाषण, करेलवाडी का हेमराजवाडीमध्ये त्यांचं भाषण होतं. त्यावेळी थोडेसे म्हातारे झाले, खुर्चीत बसूनसुद्धा बोलायचे आहे. त्यावेळी आम्ही आपल्याला लांबून ऐकलं, इथून म्हणजे ते त्याच्या मागे तिथपर्यंत ऐकलं. तर बोलता बोलता म्हणजे भाषण कसं करायचं आत्र्यानं कळून शिकायचं. म्हणजे तेच म्हणायचे, असा माणूस किंवा असा सभा 10,000 वर्षात झाली नाही असं लोक म्हणायचे. तर ते म्हणाले भाषण झालं, काँग्रेसच्या विरुद्ध त्यांनी नेहमीप्रमाणे शिव्या पाहिजे तेवढ्या भरपूर दिल्या, हे केलं. आता म्हणाले शेवटी जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय झालं म्हणाले, तुम्हाला सगळ्यांना म्हणाले रामायण माहिती असेल. 14 वर्ष वनवास, राम गेला, सीता झालं. तर काय झालं, रामा कैकेयीने सांगितलेल्या त्या वराप्रमाणे रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य असं ठरलं. मग राम वनात जायला निघाला. बरं, राम झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ लक्ष्मण म्हणजे काय त्याचाच भाऊ ना, त्याच्या पाठोपाठ फिरण्यात येते. म्हणजे आमची आईच एका ओवीमध्ये म्हणायची, राम चाले पायी लक्ष्मण वेची खडे, असे बंधू झाले थोडे पृथ्वीवरी. तर राम लक्ष्मणांचे जोडेच होते. बरं, सीता म्हणजे काय, आपल्या माडगुळकरांच्या भाषेत काय, निरोप कसला माझा घेता, जेथे राघो तेथे सीता. राम लक्ष्मण सीता वनात जायला निघाली. आता वनात जायला निघाल्यानंतर अयोध्येच्या लोकांना मुळातच राम आदल्या दिवशीपर्यंत हा होणार, राज्याभिषेक होणार ठरलं होतं. वाईट वाटलं. बरं, पूर्वीच्या काळी एक प्रथा होती की कोणालाही निरोप देताना आले, आपण कसं स्टेशनवर विमानतळावर आत सोडत नाही पण त्याच्यापर्यंत जातो, तसं पूर्वीच्या काळी प्रथा होती. नदीपर्यंत जायचे, मग त्याच्या पुढे मग दुसरी याची हद्द सुरू होते. त्यामुळे अयोध्याचे हजारो लाखो नागरिक राम लक्ष्मण सीताना सोडायला वनवासात गेले. वनवासात आल्यानंतर मग रामाने सर्वांना जाताना नमस्कार केला. हे म्हणाले, अयोध्या के नर नारी हो, आपने मेरे ऊपर जो सम्मान दिखाया है, प्यार दिखाया है, इसलिए मैं बहुत उपकृत हूँ. आप अभी वापस चले जाओ. हे कर. पुढे नदी पार करून राम लक्ष्मण सीता वनवासात गेले. मग रावणाने सीता पळवली, रामायण झालं. 14 वर्षानंतर राम परत आले शरयू नदीच्या काठी तिकडे. तर राम आल्यानंतर त्यांची तारीख अशी ठेवलं. बरं, पूर्वीच्या काळी आपल्यासारखं व्हॉट्सॲप मोबाईल नव्हतं. ते आल्यानंतर गावातही पडल्यानंतर लोक यायला लागले. तर रामाने पाहिलं नदी काठावर अजूनही काही लोक 5-10 लोक उभेच आहेत. अरे, राम म्हणाले, हे क्या हो गया. म्हणजे त्याची रामाची भाषा हिंदी होती असं ते म्हणाले. तो म्हणाला, प्रभुजी आपने जाते समय क्या कहा था, ये अयोध्या के नर नारी हो, अब आप वापस जाओ. हम तो ना नर है ना नारी है, आपकी आज्ञा के बिना हम कैसे वापस जा सकते हैं. आत्रे म्हणाले, बघा किती त्याच्यावर प्रेम होतं. राम त्यांच्यावर म्हणाले, खुश झाले आणि म्हणाले, यानंतर तुम्ही 20व्या शतकामध्ये भारत नावाच्या देशात जन्माला घ्याल आणि तिकडे काँग्रेसच्या राज्यामध्ये तुम्ही मंत्री बनाल. त्यामुळे काँग्रेसचे सर्व मंत्री हे त्यांच्या बसेत होते असं आत्र्यांचं आहे. आत्रे म्हणजे पहिल्या बऱ्याच त्यांची भाषणं आहे. नुकतंच मी त्यांचं हे सुद्धा वाचलं, करेचं पाणी. त्यामुळे बरं, तो दुसरा एक पु ल देशपांड्यांचा तुम्हाला विनोद माहिती आहे की ते एकदा ह्याच्यामध्ये बोलता म्हणाले, नची कळकळायला पुण्यामध्ये सध्या याचे सफरचंदाचे हे काय भाव काय आहेत असं. तर आत्र्यांसारखं पण एकदा असेच आत्रे नेहमीप्रमाणे, माझ्या सभ्य बंधू भगिनीनो, तेवढ्या ते कोणतरी मागून ओरडला, कॉलेजच्या स्टुडंटचं होतं. हो, ते म्हणाले, आत्रे म्हणा तुम्हाला नाही बोललो मी, माझं बोलून झालं. आत्ता उभे राहिलेलं सोडून म्हणाले तर सर्व सभ्य ग्रस्त. तर असे आचार्य आत्रे आम्ही त्याला समोर पाहिले, बोलायचे हे काय. आणि पहाडी वाटतो तो. म्हणजे आत्रे मला वाटतं काहीतरी 71ला वगैरे गेले असं वाटतं की, कारण ते तर मराठ्यातलं पहिलं वाक्यच होतं, सह्याद्रीचा कडा कोसळला. म्हणजे आत्रे म्हणजे उंचीसुद्धा जवळजवळ 6 फूट आणि भार जास्त आहे. आवाज तर काय विचार नको असा माणूस. म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर गेल्या 10,000 वर्षात झाला नाही. वेळ आहे म्हणून बोलतो. बरं नाही तर अजून एक. तर मला या आजच्या कार्यक्रमात बोलायला
आयोजकांनी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही शांतपणाने ऐकून घेतलंत त्यामुळे अत्र्यांच्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. प्र के अत्रेंच्या आठवणी सांगितल्याबद्दल पुरुषोत्तम देवस्थळी यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. श्री विद्याधर ठाणेकर अध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय, श्री चांगदेव काळे कार्याध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय, श्री अशोकजी गाडेकर सर प्रभारी ग्रंथालय संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री प्रशांतजी पाटील सर सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण विभाग मुंबई. आजच्या मान्यवरांना आमंत्रित करतो आणि दीप प्रज्वलनासाठी तसेच सरस्वती पूजनासाठी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करताना दीप प्रज्वलन करण्याचे विनंती करतो. तसेच श्री अनंत देशमुख लेखक समीक्षक आणि श्री अरुण म्हात्रे लेखक कवी गीतकार यांनासुद्धा आजच्या दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करतो. म्युझिक श्री अशोकजी गाडेकर सर प्रभारी ग्रंथालय संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच श्री प्रशांतजी पाटील सर सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण विभाग मुंबई, तसेच सुनील भोसे सर संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर सर, कवी लेखक गीतकार अरुण म्हात्रे सर, तसेच ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक अनंत देशमुख सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आजच्या शारदोत्सवाचं उद्घाटन झालं असे मी जाहीर करतो. मान्यवरांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. श्री विद्याधर ठाणेकर अध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे, श्री चांगदेव काळे कार्याध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे, श्री अशोकजी गाडेकर सर तसेच श्री प्रशांतजी पाटील सर यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. श्री भुसे साहेब सुद्धा आज आपल्यामध्ये शारदोत्सवाला उपस्थित आहे, सहाय्यक ग्रंथालय संचालक. नमस्कार रसिक हो. मैफल सगळी जमून येते, समेवरती साध येते, कैवल्याच्या शिखराला गवयाची साध येते. मैफल सगळी जमून येते, समेवरती दाद येते, कैवल्याच्या शिखराला गवयाची साध येते. अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे, अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे. कुणीतरी वाट पाहत असतं प्राणातून म्हणून तर जाण्यात मजा आहे, कुणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणून तर गाण्यात मजा आहे. स्वागतम सुस्वागतम. खरं तर मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शारदोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांसाठी खऱ्या अर्थाने असलेली पर्वणी. ठाणे एक सांस्कृतिक केंद्रबिंदू अशासाठी आहे की मराठी ग्रंथालय संग्रहासारखी 131 वर्ष जुनी संस्था आज ठाण्यामध्ये दिमागदारपणे उभी आहे. वि. ल. भावे यांनी 1893 रोजी स्थापन केलेली आपली संस्था गेली अनेक वर्षे विविध उपक्रम आणि सांस्कृतिक रेलचेल या संस्थेने पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. अनेक लेखक, अनेक कवी, अनेक गीतकार, अनेक मान्यवर यांचे पाय आपसुक या संस्थेला लाभलेले आहेत. आणि अशी ही 1893 साली स्थापन झालेली 131 वर्ष जुनी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे ही संस्था
आज शारदोत्सव पुन्हा एकदा नव्याने ठाणेकर रसिकांसाठी घेऊन आले. खरं तर शारदोत्सवाचं हे कितवं वर्ष असं विचारायलाच नको, कारण गेली कित्येक वर्ष अखंडपणे हा शारदोत्सव सुरू आहे आणि ठाणेकर रसिकांसाठी या 3ही दिवसांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाची पर्वणी घेऊन आम्ही येत आहोत. खरं तर चांगदेव काळे सरच असतील किंवा आमचे विद्याधर ठाणेकर सर असतील, यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम सुरू आहेतच, परंतु त्यांना सहाय्य करणारी त्यांची संपूर्ण टीम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रसिको. कारण आज यांच्या माध्यमातून ठाणेकरच नव्हे तर आज मुंबईकर आणि महाराष्ट्रभर ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचं नाव पोहोचलेलं आहे आणि अनेक ठिकाणाहून मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दर्जेदार कार्यक्रमांसाठी रसिक आवर्जून उपस्थित राहतात. खरं तर या कार्यक्रमाला जावं की न जावं हा मुद्दा नेहमीच गौण पडतो आणि ठाणेकर रसिकर म्हणून आवर्जून या कार्यक्रमाला जावंसं म्हणून आपोआप ग्रंथालयाकडे आपले पाय वळतात. आणि आज तसंच तुम्ही सर्व ठाणेकर शारदोत्सवाच्या निमित्ताने आज ग्रंथालयामध्ये आलेला आहात. तुमचं पुनश्च स्वागत करताना आज मनोमन आनंद होतोय. आज कार्यक्रमाचं प्रास्ताविक खरं तर अनौपचारिक आहे. तो कार्यक्रम मूळ कार्यक्रम आपला प्रक यात्रेंवरती आहे, परंतु कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष विद्याधरजी ठाणेकर यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. विद्याधर ठाणेकर. नमस्कार. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला शारदोत्सव 2024 या कार्यक्रमासाठी खास उद्घाटनाचा हा पहिलं पुष्प आपण इथे विणत आहोत. ते पहिलं पुष्प विणण्यासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय श्री अशोकजी गाडेकर सर, प्रभारी ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र, तसेच सुनील हुसे सहाय्यक ग्रंथालय संचालक, तसेच प्रशांत पाटील सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण विभाग मुंबई, तसेच उपस्थितांमध्ये आमचे सगळे बंधू भगिनी जे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये साहित्यिक म्हणून अरुण म्हात्रे, अनंत देशमुख, रामदास खरे अशी अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत. मंडळी हो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण का कार्यक्रमाला मुळात उशीर झालेला आहे. फक्त 2-3 गोष्टींचा इथे उल्लेख मला मुद्दाम करावासा वाटतो आहे की निवडणुका झालेल्या गेल्या ऑगस्टमध्ये 26-25 तारखेला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर हा पहिला कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आज आपल्या इथे होत आहे. या कार्यक्रमाचं औचित्य असं की दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो आणि हा कार्यक्रम करत असताना अनेकांना आपण सहभाग करून घेत असतो. त्याच्यामध्ये हा आजचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये विविध कलाकार, विविध साहित्यिक यामध्ये उपस्थित दिवसात येणार आहेत. हे सगळं करत असताना आमची नवीन टीम आता इथे कार्यान्वित झाल्यामुळे नंतर काही कार्यक्रमही मी हातात घेतलेले आहे. नवीन कार्यक्रम जे गेल्या 3 वर्षामध्ये आपण पाहिला असेल, अनेक उपक्रम करून आपण लोकांना इथे आकर्षित करण्यासाठी इथे प्रयत्न केले आणि आम्हाला बऱ्यापैकी यश आलं. पण तेवढ्यावरच आम्ही समाधानी नाही आहोत. तर असे अनेक उपक्रम आता आम्ही पुन्हा नवीन इथे सुरू करतो आहे आणि त्यामुळे आपला सगळ्यांचा सहभाग आम्हाला हवा आहे. त्यासाठी मी काही गोष्टी आपल्याला सांगतो, त्याच्यामध्ये आपण नक्की सहभाग घ्या. वाचक इथे वाढण्यासाठी, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे सभासद वाढण्यासाठी आम्ही जसे झोमॅटो, स्विगी वगैरे जसे घरपोच तुम्हाला अन्न आणून देतात, तसे आम्ही पुस्तकं आम्हाला संस्थेला फोन करा, तुम्हाला घरपोच पुस्तकाची सोय तुम्हाला आता लवकरच सुरू करण्यात येत आहे. याचा आपण निश्चितच त्याचा फायदा घ्या आणि घर बसल्या आपल्याला कुठेही रिक्षासाठी 1 रुपया खर्च नको, कसलाही प्रवासाचा त्रास नको. आम्हाला फोन करा, आपल्याला घरपोच पुस्तकाची आपल्याला आनंद घेता येईल. तसेच नुसतं आम्हाला सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिक आम्हाला अपेक्षित नाही आहेत, तर तरुण विद्यार्थ्यांनी पण आमच्या ग्रंथसंग्रहालयात आलं पाहिजे, त्यांनी यांचे सभासद झालं पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी मी काहीतरी करावं म्हणून आम्ही तिथे त्यांना स्पर्धा परीक्षेला जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना संगणकीय अभ्यासिका, त्याचं परवा इथे आपण उद्घाटन होणार आहे. नौपाड्याला ऑलरेडी सुरू झालेलं आहे नौपाडा शाखेमध्ये, पण इथे आपल्या 5व्या माळ्यावर तिथे
6 कॉम्प्युटर लावलेले आहेत. तिथे तुम्हाला कागद पेन न काही हातात न घेता तुम्हाला इंटरनेट विनामूल्य तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्या मुलांनी तिथे यावं आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये ठाण्याचं नाव रोशन करावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यानिमित्ताने हे सगळं करत असताना तुम्ही आमच्या सभासदांचं पण कडे लक्ष असावं आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी याचं सभासद व्हावं. आणि त्याच्याही पुढे आणखीन एक उपक्रम आहे 9 आणि 10 नोव्हेंबरला याच सभागृहामध्ये, की नुसतं आम्हाला विद्यार्थी वगैरे म्हणजे हे स्पर्धा परीक्षेवाले विद्यार्थी किंवा कॉलेज स्टुडंट नको, तर त्याचबरोबर बालकही जे छोटे वाचक आहेत त्याचा 4थी ते 7वी वयोगटाच्या मुलांसाठी आम्ही एक उपक्रम इथे केला. 2 दिवसाचा इथे आम्ही शिबिर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये विविध काय म्हणतात त्याला हे करता येईल, त्यांचे विषय वेगवेगळे ठेवून त्यांना मुलांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या कार्यक्रमाचं नाव आहे चला करूया पुस्तकांची मैत्री. त्या मुलांना विशेष असं लक्ष की मुलांना हल्ली अभ्यास करण्यासाठी वेळ नसतो किंवा ते खेळण्यात, पण त्यांना मोबाईलमध्ये दिलं की त्याला सगळं ते विसरतात. पण त्याच्यापासून आपण त्यांना दूर करण्यासाठी वाचनासाठी त्यांना कसं प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न राहणार आहे. ह्या 2 दिवसाच्या याच्यामध्ये आपणही आपल्याकडे जर माहितीची कोणी मुलं असतील 4थी ते 7वी गटातले तर 2 इथे पाठवा. अगदी जे काही मंडळी आहेत, हुशार मंडळी किंवा ती सगळी मंडळी इथे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मंडळी, मी आपला जास्त वेळ घेत नाही, फक्त एवढंच की आज हे जे पहिलं पुष्प आपण इथे सादर करत आहोत त्याच्यामध्ये 3 कलाकार आपल्याकडे समोर आहेत. एक सुयश पुरोहित, सिद्धी बोंद्रे जोशी आणि दुर्गेश अखेरकर. दुर्गेश अखेरकर हा आमचा पदाधिकारी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो आमचा कार्यवाह आहे. पण संपूर्ण ग्रंथालयाच्या इतिहासामध्ये हा आजचा पहिला दिवस असा आहे की आमचा एक पदाधिकारी हा कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभागी होत आहे आणि त्याचं आपण नंतर कौतुक करायला, पण आपण कशासाठी तर सगळ्यांना आपण सामावून घेण्यासाठी आपण म्हणजे आमच्यातला जो कोण कलाकार असेल त्यालाही त्याचा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आपण उपस्थित असल्या आपल्याकडे काही योजना असतील ग्रंथालयासाठी की जे आम्ही कराव्यात अशा आपण आम्हाला सुचवा. आम्ही तुमच्या सहभागासहित तो आम्ही उपक्रम इथे यशस्वी करू. आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर आजच्या शारदोत्सव कार्यक्रमाला आलेले प्रमुख अतिथी संस्थेच्या शारदोत्सव कार्यक्रमाला या पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करताना खरं तर हा अनौपचारिक सत्कार आहे सर, कारण प्रशांत पाटील सर किंवा आमचे ग्रंथालय संचालक किंवा आमचे हुसे सर हे आमच्यासाठी, आमच्या कार्याध्यक्षांसाठी, आमच्या अध्यक्षांसाठी नेहमीचेच परिचयाचे आहेत. तरीसुद्धा ग्रंथालयाच्या माध्यमातून या अनौपचारिक सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री अशोकजी गाडेकर सर, प्रभारी ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा सत्कार करण्याची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष श्री विद्याधर ठाणेकर सर यांना करीत आहे. शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट या सत्काराचं स्वरूप आहे. तसेच आजच्या शारदोत्सवाचे दुसरे अतिथी श्री प्रशांत पाटील सर, सहाय्यक ग्रंथालय संचालक, कोकण विभाग, मुंबई यांचा सत्कार करण्याची विनंती संस्थेचे कार्याध्यक्ष श्री चांगदेव काळे सर यांना मी करीत आहे. त्याचबरोबर श्री सुनील हुसे सर, सहाय्यक ग्रंथालय संचालक, संभाजीनगर यांचा सत्कार करण्याची विनंती मी हेमंत काणे सरांना करतो.
शाल, श्रीफळ आणि ग्रंथ भेट असे या सत्काराचे स्वरूप आहे. श्री सुनील उसे सर, सहाय्य ग्रंथालय संचालक, संभाजीनगर यांचा सत्कार श्री हेमंत काणे सर करीत आहेत. खरं तर आपण सर्व ठाणेकर रसिक ज्या कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहत आहात तो कार्यक्रम आपण लगेचच सुरू करत आहोत. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी खरं तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि पाहुणे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक श्री गाडेकर सर यांना विनंती करतो की आजच्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी समस्त ठाणेकर शी संवाद साधावा. सर्वांना नमस्कार. शतकोत्तरी रौप्य महोत्सव साजरं करणारं महाराष्ट्रामध्ये भूषण असलेलं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेनं आपण शारदोत्सव 2024चं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम शारदोत्सव 2024 याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आपल्या संस्थेच्या यामध्ये मराठी शब्द आहे आणि नुकताच आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हा किती मोठा योगायोग आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले या संस्थेसाठी सातत्यानं धडपड करणारे, प्रयत्न करणारे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विद्याधर ठाणेकर सर, साहित्यिक आणि संघाच्या चळवळीवर काम करणारे आणि या संस्थेचेही कार्याध्यक्ष असलेले आदरणीय चांगदेव काळे सर, माझे सहकारी छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक आणि कवी सुनील उसे सर, कोकण विभागाचे सहाय्यक संचालक श्री प्रशांत पाटीलजी, उपस्थित आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि वाचक बंधू आणि भगिनींनो, खरं तर या संस्थेमध्ये आज माझा हा तिसरा प्रसंग आहे येण्याचा. आपल्या शारदोत्सवाचं आज उद्घाटन माझ्या हस्ते करावं असं तुमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. उद्या आमची कार्यशाळा आहे, मला वेळ नव्हता, परंतु आपल्याशी संवाद साधावा, आपल्याला पाहता यावं म्हणून मी खास करून या ठिकाणी आलेलो आहे. शारदोत्सवामध्ये खूप चांगले चांगले असे उपक्रम आहेत. जवळपास 3 दिवस सातत्यानं हे उपक्रम आपल्या सर्वांसाठी आहे. आणि यामध्ये मला जे काही भावलेलं आहे, ठाणेकर सरांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की आम्ही घरपोच ग्रंथसेवा देतो आहे. ही खूप अभिनव अशी कल्पना आहे. मी मागे तुमच्या पालघरच्या आणि ठाण्याच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की घरपोच जी ग्रंथसेवा आहे ही किती फायदेशीर आहे. आमच्याकडे नाशिकला एक ग्रंथालय असं आहे की ते घरपोच ग्रंथसेवा देत असल्यामुळे वाचकांची संख्या कैक पटीनं म्हणजे हजाराच्या पटीनं वाढलेली आहे. आणि ठाण्यामध्ये तर येण्या जाण्याचा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि अनेक आपले ज्येष्ठ वाचक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली अशी योजना आहे. आपण ती प्रत्यक्षात आणतायत. मी राज्याचा प्रभारी संचालक या नात्यानं आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. या संस्थेनं जे काही पुरस्कार जाहीर केलेले आहे साहित्यामधले, ती कथा असेल, कादंबरी असेल, चरित्र असेल, नाटक असेल, विज्ञान असेल, विनोद असेल, अशा विविधांगी विषयावरती जे काही पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्या सर्व पुरस्कार विजेत्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अशोकजी गाडेकर सर. आणि खरं तर ठाणेकर रसिक साधारण संध्याकाळी 5:30-6 वाजल्यापासून ज्या कार्यक्रमाची आपण आवर्जून वाट पाहत आहात तो शारदोत्सवातला पहिला कार्यक्रम आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित
या कार्यक्रमाला लगेचच आपण सुरुवात करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण समोर स्थानापन्न होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आचार्य प्र के अत्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या साहित्यावर आणि जीवनावर आधारित कार्यक्रम आपण लगेचच सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमातील प्रमुख कलाकार श्री सुयश पुरोहित, सिद्धी बोंद्रे जोग तसेच दुर्गेश आकेरकर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. कृपया टाळ्या वाजवून आपण या सर्व कलाकारांचे स्वागत करूयात. रसिको, खरं तर शारदोत्सवाची परंपरा गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि शारदोत्सव म्हटलं की ठाणेकर रसिकांसाठी खऱ्या अर्थाने ती पर्वणीच असते. आणि आजच्या शारदोत्सवाचं पहिलं पुष्प गुंफताना प्र के अत्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यावर आधारित आणि ज्यांच्या जीवनावर आधारित एक विशेष कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालयाचे आमचे दुर्गेश आकेरकर आणि त्यांच्यासोबतच पूर्वी सिद्धी बोंद्रे जोग आणि सुयश पुरोहित हे सादर करतील. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमातील प्रमुख कलाकार सुयश पुरोहित, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, नाट्य प्रशिक्षक, 11 व्यावसायिक नाटकांमधून अभिनय तसेच 3 प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शन आणि फत्ते शिकस्त या चित्रपटातून ज्यांनी अभिनय केला अशा सुयश पुरोहितांचे सत्कार करण्याची विनंती मी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री विद्याधर ठाणेकर सर यांना करीत आहे. ग्रंथ भेट देऊन सुयश पुरोहित यांचा सत्कार श्री विद्याधर ठाणेकर सर करीत आहेत. श्री विद्याधर ठाणेकर सर हे आजच्या कार्यक्रमातील कलाकार सुयश पुरोहित यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करीत आहेत. तसेच सिद्धी बोंद्रे जोग यासुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या कलाकारच आहेत. हिंदुस्थानी क्लासिकल आणि नाट्यगीत गायिका, खरं तर वयाच्या 6व्या वर्षापासून ज्यांनी गायन क्षेत्रात पदार्पण केलं आहे आणि गुरु श्री प्रसाद गुळवणी यांच्याकडे जयपूर अत्रोली घराण्याचे शास्त्रीय शिक्षण घेत त्या खरं तर गायन क्षेत्राची सेवा करत आहेत. संगीत मत्स्यगंधा, संगीत स्वयंवर, संगीत मानापमान, संगीत कैकई, संगीत धाडीला राम तिने का वनी या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली आहे. संगीत मत्स्यगंधामध्ये सत्यवती, संगीत स्वयंवरमध्ये रुक्मिणी आणि संगीत मानापमानमध्ये भामिनी या भूमिकांसाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच संगीत मानापमानमध्ये भामिनीच्या भूमिकेसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा त्यांच्या नावावरती आहे. तसेच दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा संगीत रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला आहे. आणि झी मराठी सारेगमप 2017मध्ये फायनलिस्ट म्हणून ज्यांचा गौरव झालेला आहे अशा सिद्धी बोंद्रे जोग यांचा सन्मान करण्याची विनंती आमच्या ग्रंथालयाच्या कार्यवाह श्रीमती वृषाली राजे यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. त्यांनी त्यांचा सन्मान करावा. ग्रंथ भेट देऊन सिद्धी बोंद्रे जोग यांचा सत्कार होत आहे. तसेच खरं तर ध्वनी संयोजनामध्ये पदार्पण केलेल्या आमच्या पूर्वी उदेशी वयाने जरी लहान असल्या तरीसुद्धा त्यांच्याच माध्यमातून आजचं ध्वनी संयोजन पार पडतंय. त्यांनासुद्धा व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आणि ग्रंथालयाच्या श्रीमती वंदना माने यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो की त्यांनी पूर्वी उदेशी यांचा सन्मान करावा. ग्रंथभेट देऊन पूर्वी उदेशी यांचा सन्मान होत आहे.
आणि ठाणेकर रसिक ज्या कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहत आहेत त्या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करत आहोत. सुयश पुरोहित, सिद्धी बोंद्रे जोग, पूर्वी उदेशी आणि ग्रंथालयाचेच कार्यकारिणी आमचे दुर्गेशजी आखेरकर यांना आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. नमस्कार. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे सविनय सादर करीत आहेत बहुरंगी अत्रे. संकल्पना दुर्गेश आकेरकर, लेखन दिग्दर्शन सुयश पुरोहित, संगीत संयोजन पूर्वी उदेशी, कलाकार सुयश पुरोहित, सिद्धी बोंद्रे जोग आणि दुर्गेश आकेरकर. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे सविनय सादर करीत आहेत बहुरंगी अत्रे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो हरीच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. ऐकतो मराठी, बोलतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. येथल्या दरी दरीत हिंडते मराठी. येथल्या वनावनात गुंजते मराठी. येथल्या तरुलतात साजते मराठी. येथल्या कळी कळीत लाजते मराठी. येथल्या नभांमधून वर्षते मराठी. येथल्या नभांमधून वर्षते मराठी. येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नद्यामधून वाहते मराठी. येथल्या चराचरात राहते मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. ऐकतो मराठी, बोलतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. वा, सुरुवात तर अप्रतिमच झाली आहे, परंतु थोडी विसंगत वाटते आहे नाही का? म्हणजे कार्यक्रमाचं नाव आणि हे गाणं सांगतो. सर्वप्रथम इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी माय भगिनी व बंधूंचं खूप खूप अभिनंदन. कारण नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि तोच हा आपला आनंद साजरा करण्यासाठी ही सुरुवात. मुळात आपण महाराष्ट्रात राहतो.
आणि अशा सुंदर संपन्न या महाराष्ट्र देशातल्या भूमीला आणि मराठी भाषेला शतशः नमन व वंदन. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुमच्या समोर येत आहे महाराष्ट्राचं एक कौतुक गीत. भाऊ असो तो सुंदर संपन्न किमा. बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरिविणाणुनच जिथे उणे आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. आटकेवरी जेथील का तुरंगी जल पिणे तेथे अडकाय जलाशयन दाविणे. पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती जरी पटका भगवा झेंडा ही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती शक्ती युक्ती एकवटून कार्य साधती. पसरे येत कीर्ती अशी विस्मयावहा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो स्फूर्ती दीप्ती धृती जेथ अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. देह पडो तत्कारणी ही असे सुहा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. बहु असोत सुंदर संपन्न के महान प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. अशा या सुंदर संपन्न महाराष्ट्राला व मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्यात कित्येकांचा हात. अगदी साहित्य कला ह्यातीलच उदाहरणं द्यायची झाली तर खाडिलकर, बखलेबुवा, गणपतराव जोशी, राम गणेश गडकरी, वा शिरवाडकर, चिंत्र्य खानोलकर, वपू काळे, शंकर पाटील आणि पु ल देशपांडे अशा प्रकारे सगळी हिरे माणके आपल्यालाच लागतात. काय रे? अरे ह्या सगळ्या हिऱ्यात एक महत्वाचं नाव राहून गेलंय. हो, आणि त्या नावाशिवाय ही मांदियाळी कशी पूर्ण होईल? अगदी खरं. त्या व्यक्तीसाठी व व्यक्तीबद्दल थोडस असं म्हणतात, काळ जावा लागतो आणि वेळ ही यावी लागते. ही झाली सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यातील युक्ती किंवा मानसिक आधार देणारं वाक्य. पण काही प्रमाणात बऱ्याच जणांचं सत्य जीवनही. परंतु काही माणसांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी फोल ठरतात. उदाहरणार्थ होईन, जाऊ दे, करू वगैरे गोष्टींशी ह्यांचा काहीही संबंध नसतो. काळाचा ह्यांच्यावर काही परिणाम होत नाही आणि वेळ ह्यांच्याप्रमाणे काटे बदलते. अशी माणसं कायम वर्तमानाशी जोडलेली असतात, सतत कार्यरत. त्यांना कसल्याही कक्षा नसतात. अगदी स्वतंत्रपणे स्वतःतल्या मीलाही महत्व न देता अखंड, अजस्त्र, अजाणभाऊ, असंख्य, असंभव, अगणित, अवाढव्य आणि तितक्याच आडवाटेने अतरंगी सुद्धा कर्म करत राहतात. असंच एक बुद्धिवंत व बहुरंगी व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं ते म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच
तुमचे आणि आमचे रके आहेत. त्यांच्याच बहुरंगी बुद्धिमत्तेचं एक उदाहरण पाहूयात. सदोबाची आरती. वर्षे 28 घेऊन बसलास हाती बळकट आपल्या मुंबई काँग्रेस. केले भोवती गोळा गावातील टोळ. झुलतो दारी गोड देवाचा गोळ. जोडून हात पुढे मिसाळ. वामांगी शोभतसे नलिनी गोपाळ. जय देव सदोबा दादा. देशाच्या सेवेचा केला तू धंदा. जय देव वल्लभबाईंचा सच्चा तू चेला. संयुक्त महाराष्ट्राचा विध्वंस केला. भांडवलवाल्यांचा स्वीकार बलिदा. गरिबांच्या मुंबईचा केला तू सौदा. पाकिस्तान्यांना हाती धरून शर्तीने मोठ्या येशी निवडून. पंडित नेहरूंनी थोपटली पाठ. दिल्ली उरली तुझं आता दोन बोट. जय देव जय सदोबा दादा. देशाच्या सेवेचा केला तू धंदा. जय देव. तर मुळात व्यापकता हा अत्रेंचा स्थायी भाव असावा. कारण व्यक्ती एक परिणाम अनेक असे अत्रे यांना राजकारण म्हणू नका, खेळ म्हणू नका, संपादकीय कारकीर्द म्हणू नका, प्राध्यापकी, लेखन, सामाजिक, कौटुंबिक, अगदी औद्योगिक सगळ्याच विषयात या माणसाची रुची. आणि नुसती रुची नाही तर प्रत्येक क्षेत्रात ठसठशीत ठसा उमटवत सगळ्यांची आपल्या वाणीने त्रेधातिरपीट उडवत कर्माचा अतरंगीपणा अत्रेंनी कैक वेळेस केलाय. त्यातलंच हे एक उदाहरण म्हणजे ही सदोबाची आरती. अत्रेंच्या अवाढव्य व्यासंगामुळे व त्यांच्यात जीवनाबद्दलच्या कुतूहलामुळे किंवा आयुष्याबद्दल एक वेगळं अप्रूप असल्यामुळे त्यांची कार्यक्षेत्र सुद्धा त्याप्रमाणेच अगणित असावी. सर्वप्रथम साहित्यिक म्हणून उमटवलेला ठसा. त्याच साहित्यातील कवी अत्रे काय म्हणतात ते ऐकूया. भर जरी ग पितांबर दिला फाडून. भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून. विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले गबाई. बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली. सुभद्रा बोलली. शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हासिनी. पाठची बहीण झाली वैरीण. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. परिमला त्याने मानली बहीण. परिमला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. जैसी जाची भक्ती तैसा नारायण. जैसी जाची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम. पटली पाहिजे अंतरीची खुण. पटली पाहिजे अंतरीची खुण.
धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीती जी करी ती जगीला भाविण प्रीती जी करी ती जगीला भाविण चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण भरजरी ग पितांबर दिला फाडून भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. अशा सुंदर सोप्या शब्दात बहीण भावाचं नातं उलगडणारा व तितक्या हळवार भाषेत मांडणारा कवी तसा थोडासा भावनिक पातळीवर अवखळ अल्लड व बहुरंगीच असला पाहिजे. मराठी भाषेत अत्रेंचे विनोद माहीत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. कवी, विडंबनकार, प्रस्तावनकार, नाटककार, चित्रपटकार, वक्ते, राजकारणी, आमदार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पत्रकार अशा सगळ्याच क्षेत्रात अत्रेंनी मराठी भाषेला समृद्ध केलं. पण आचार्य अत्रेंच्या जीवनाचे सार्थक करणारा मोठा लढा जो होता तो संयुक्त महाराष्ट्राचाच. आणि त्या लढ्याची मुख्य समशेर होती दैनिक मराठा हीच होती. गुजरात आणि महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य अस्तित्वात आले, पण त्याच्या विरोधात मराठी जनतेने उग्र अवतार धारण करून या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आवाज उठवला. विरोधकांच्या पोटात गोळा येईल एवढं जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीने उभं केलं. त्याचे खरे सेनापती आचार्य अत्रे हेच होते. तसंच अत्रे साहेबांचं दैनिक मराठा. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 12 मे 1956च्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा होती. या सभेत सेनापती बापट म्हणाले, अत्रे साहेब, मराठी माणसाच्या या महान लढ्यासाठी साप्ताहिक नवयुग कमी पडत आहे. आता दैनिकाची गरज आहे. मराठी माणसाचा आवाज ह्यात उठेल असं दैनिक हवं आहे. अत्रे साहेब भाषणाला उठले आणि त्यांनी जाहीर केलं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अवघ्या 6 महिन्यांनी म्हणजे 15 नोव्हेंबर 1956 पासून दैनिक मराठा सुरू होईल. त्याप्रमाणे ते सुरूही झालं. आणि मग एक धुमश्चक्री सुरू झाली. लेख, अग्रलेख यांच्या ठिणग्याच्या ठिणग्या उडू लागल्या. त्या लेख किंवा अग्रलेखांची शीर्षकं फार गमतीशीर पण भोचक व कोपरखाळ्या मारणाऱ्या असत. उदाहरणार्थ, जालना जालना काँग्रेसवाल्यानो आता तरी जालना. बारामती 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 सारे व्हा एकमती काँग्रेसला चारा माती. आल्याड नेहरू पल्याड ढेबर. आल्याड नेहरू पल्याड ढेबर. मध्ये बसला मोऱ्या म्हणजे मोरारजी देसाई. मध्ये बसला मोऱ्या, या महाराष्ट्रात वाजला काँग्रेसचा बोऱ्या. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी माणसाचा आवाज गरजत राहिला. त्या दरम्यान अत्रेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले. अनेक ठिकाणी जाऊन सभा घेतल्या, मोर्चे काढले, आंदोलनं केली, धरणं धरली. या सगळ्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग होताच. परंतु अत्रेंच्या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्रात चेतवला गेला आणि प्रत्येक मराठी माणूस हा खडबडून जागा झाला. याची देही याची डोळा हे आंदोलन बघणारे अनेक जण आहेत. त्यात माझी आई गिरगावात राहायची. तिचं बालपण ते लग्न होईपर्यंत ती गिरगावातच. मॅजेस्टिक सिनेमा होता गिरगावात पूर्वी, त्याच्या समोर आंबेवाडी नावाची एक वाडी आहे. त्या वाडीमध्ये ती राहायची. ती त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल आम्हाला सांगायची. त्यावेळेला सांगितलेला हा किस्सा की आचार्य अत्रेंचं वाडीमध्ये भाषण ठेवलं. भाषणाला अत्रे आले. अत्रे येणार म्हटल्यावर वाडी खचाखच भरलेली होती. म्हणजे वाडीतलेच नाही तर बाहेरचेही आले होते. अत्रे आले. अत्रेंनी ज्या त्वेषाने भाषण केलं
इथे भाषण संपल्यावर तिकडनं लोक हाताच्या मुठी वळून बाहेर पडले आणि आंदोलनात उतरले. म्हणजे आईने सांगितलं, आम्ही त्यावेळेला आम्हा बायकांना मुलींना रस्त्यावर उतरायची परवानगी घरातनं नव्हती, नाहीतर आम्हीही उतरलो असतो, आणि आम्ही उतरलो नाही, हे आमचं दुर्भाग्य होतं. तर 1 मे 1960 या दिवशी मराठी माणसाच्या प्रयत्नाची पराकाष्ठा फळास आली. आज आली आली नाही. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला घोषणा होती आणि मागणी होती, बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. पण अजून बेळगाव कारवार निपाणी महाराष्ट्रात यायचंय. ज्या दिवशी हे येईल त्या दिवशी त्यांची पराकाष्ठा संपूर्णपणे फळास येईल. खरंय. तर स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा झाली त्यावेळी राजा बढे रचित जय जय महाराष्ट्र माझा हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलं आणि स्वतः शाहीर साबळेंनी ते सादर केलं होतं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सिंह गरजतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, साठी झिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. असा हा संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षाचा प्रवास, याचा उल्लेख अत्रेंच्या कार्यक्रमात न झाला तरच नवल म्हणावं लागेल. अत्रेंच्या आयुष्यातील अविभाज्य व न वगळता येणारा काळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. त्याच दरम्यान अत्रेंच्या भाषणातील हजरजबाबी असण्याचे बरेच किस्से आपल्याला ठाऊकच आहेत आणि ते ऐकून आपण आपली अनेकदा मुरकुंडी वळवून घेतलेली आहे. तरी त्यातील एखाद दुसरा किस्सा व त्या स्मृतींना जरासा उजाळा देऊयात. एकदा अत्रे कुठल्याशा भाषणाला उभे होते. भाषणाला रंग चढत होता. भाषण अर्ध्यात आले असता एक प्रेक्षकांपैकी उठला व अत्र्यांना म्हणाला की काय अत्रे, कसं दिसतं ते? हा, म्हणजे तुम्ही एवढे मोठे साहित्यिक, प्राध्यापक, आचार्य वगैरे, तर ते शोभतं का तुम्हाला? म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की ती प्रेक्षकांमधली व्यक्ती असं का म्हणाली ते. तर मुळात अत्रेंची देहयष्टी ही बऱ्याच प्रमाणात स्थूल होती आणि भाषण आवेगात करताना अत्रेंना विजार वर खेचण्याची सवय होती. म्हणून त्यांच्या चाहत्या प्रेक्षकाने अत्रेंचीच टर उडवावी या उद्देशाने असा प्रश्न विचारला की तुम्ही ते असं करता ते किती विचित्र दिसतं. त्यावर हजरजबाबी अत्र्यांनी तात्काळ उत्तर दिलं, तसं केलं नाही तर जास्त विचित्र दिसेल. सगळीकडे असाच हाशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या प्रेक्षकानं अत्रेंना साष्टांग घालून शरणागती पत्करली. स्थळ अर्थातच पुणे.
हां असाच एक किस्सा अत्रे व नासी फडके यांचा आहे. मुळातच ही दोन्ही नावं साहित्याच्या उंच शिखरावर जाऊन बसली. त्यातलीच एक छोटीशी गंमत. अत्रे व फडके एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती होती. नेमके त्याच कार्यक्रमाला अत्रेंना पोचण्यास थोडासा उशीर झाला आणि अत्रे येत असतानाच नेमके नासी फडके भाषणाला उभे होते. अत्रेंना येताना पाहून नासे फडक्यांनी हाताचा अंगठा ओठाकडे वळवत अत्रेंचं स्वागत केलं व म्हणाले, आले पिके अत्रे आले. प्रेक्षागृहात सर्वत्र हशा पिकला. त्यानंतर अत्रेंची भाषणाची वेळ येताच सगळ्या प्रेक्षकांचे कान टवकारले की आत्ता अत्रे काय बोलून फिरकी घेत आहे. अत्रेंनी भाषण सुरू केलं. वास्तविक आत्ताच मी आल्याची वार्ता तुम्हा सगळ्यांपर्यंत नासींनी पोचवली. वास्तविक त्याची काही आवश्यकता नव्हती, कारण ठरवूनही न लपून राहण्यातला मी नाही. तरी असो, नासी म्हणाले अंगुली दर्शन करून, हे पहा आले पिके अत्रे. तर त्यांचे आभार मानण्याकरता मी एवढेच म्हणू इच्छितो. फडक्यांनी त्यास पुसिले म्हणजे विचारणा केली या अर्थी. तर असे खूप इरसाल किस्से आहेत. पण एकदा एका समारंभात आयोजकांनी अत्रेंचा सत्कार फडक्यांच्या हातून करायचं ठरवलं आणि त्या दिवशी मात्र या दोन्ही साहित्यिक भीष्माचार्यांनी एकमेकांबद्दलचा भावनिक भाग मंचावर दर्शवला. सत्कार मूर्ती अत्रे त्यावेळी म्हणाले, या सभेचे अध्यक्ष पद्मभूषण श्री अप्पासाहेब फडके, या पुण्यनगरीचे महापौर महामहोपाध्याय दत्तोपंत पोद्दार, लोकसभेचे उपसभापती रघुनाथराव खाडिलकर आणि माझ्याशी अनेक नात्यांनी अनेक संबंधांनी ऋणानुबंधांनी जखडलेल्या माझ्या मित्रांनो, हितचिंतकांनो आणि रसिक बंधू भगिनींनो, काही काही प्रसंग बोलायला अतिशय अवघड असतात. त्यातला आजचा हा प्रसंग आहे. आतापर्यंत माझ्यावर स्तुतिसुमनांचा जो वर्षाव झाला त्याबद्दल सर्वांचा मी कृतज्ञ आहे, ऋणी आहे, आभारी आहे. पण अध्यक्षांनी जो उच्चांक बोललेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याला माझ्याजवळ शब्द नाही. काही दिवसापूर्वी केसरीमध्ये त्यांनी जो माझ्या संबंधाने विस्तृत लेख लिहिला, जो आजच्या मराठ्यात मी पुनर्मुद्रित केलेला आहे, तो वाचल्यानंतर मी एरवी कधी बेशुद्ध पडत नाही. पण तो वाचून अक्षरशः बेशुद्ध पडलो असं मी म्हणत नाही, पण मंत्रमुग्ध झालो, जडमूढ झालो. आमच्या भांडणाचा आणि वादाचा फार बकवा करण्यात येतो. तसं काही भांडण नव्हतं फारसं, आणि असलं असतं ते कशासाठी होतं तर मराठी साहित्य चांगलं व्हावं, मराठी भाषा चांगली व्हावी यासाठी होतं. त्यांची एक बाजू होती, माझी एक बाजू होती. आता भांडण मिटलं. याचा असा अर्थ नाही की मराठी वाङ्मय सुधारलं. याचा अर्थ आहे की आमचे दोघांचे प्रयत्न संपले.
आता बाकीच्या तरुण लोकांनी मराठी लेखकांना सुधारण्याचा प्रयत्न करावा. तसेच अत्रेंच्या लहानपणीच्या सुद्धा फार गमती जमती आहेत. म्हणजे त्यांचं कऱ्हेचं पाणी हे जे जीवनचरित्र आहे ह्यात वाचवयास मिळाल्या. त्यातील एक हा असा की अत्रे तेव्हा लहान असताना कदाचित 10-12 वर्षांचे असावेत. साधारणतः सर्वसामान्य मुलं काय खेळतात, खेळ काय खेळतात म्हणजे लपंडाव, खो खो, कबड्डी, अगदीच प्रचलित खेळ म्हणजे चेंडूफळी, ज्याला आजकाल आपण मराठीमध्ये क्रिकेट म्हणतो. क्रिकेट मराठी. हां, चेंडूफळी म्हणतो. तर पण नाही, ह्यांचे खेळच निराळे. खरं तर घर घर, भातुकली अशा खेळात न रमता हे आपले मित्रपरिवाराला गोळा करून काय खेळत असावेत, काय खेळत असावेत? तिरडी तिरडी. आज आपण तिरडी तिरडी खेळूया. सगळं कसं षोडशोपचार पद्धतीने चाल. हां, म्हणजे कुठून तरी काटक्या गोळा करून तिरडी बांधण्यात येईल. मग त्या मित्रांपैकीच कुणाची एकाची त्यावर आडवा होण्याची वर्णी लागेल. ती यात्रा घराच्या जवळच्या गल्लीतून दूरवर फिरून येत असे. अशीच एकदा ही तिरडी वारा सुरू असताना समोरूनच त्यांचे तीर्थरूप प्रकटले. आणि मग जो काही छोट्या प्रल्हादाचा समाचार घेतलाय की सांगता सोय नाही. मला वाटतं कलियुगात हिरण्यकश्यपूंनी प्रल्हादाला मारलेली ती पहिलीच घटना असेल. तर असे अतर्क्य खेळ खेळणारे अत्रे तरुणपणी मात्र व्यासंगात बुडाले आणि पुढे जाऊन तर राम गणेश गडकरी यांच्या लेखणीने मोहित झाले व मनोमन गडकऱ्यांना गुरु मानू लागले. गडकरींची व अत्रेंची भेट आणि त्यानंतरचा त्यांचा परिचय त्याबद्दल थोडंसं. किर्लोस्कर नाट्यगृहात राक्षसी महत्वाकांक्षा हे नाटक पाहावयास गेले असता गडकरींची ओळख भाक्या मामाने करून दिली व अत्रेही छान कविता करतात असं गडकऱ्यांना सांगितलं. गडकऱ्यांनीही दुसऱ्या दिवशी दुपारच्या 3च्या सुमारास या कवितांची वही घेऊन असं सांगितलं. गडकऱ्यांनी कविता चाळून औपचारिक पसंती दर्शवून आधुनिक कविता वाचण्यास मार्गदर्शन केलं. काव्याची स्फूर्ती जरी अत्रेंनी बालकवी ठोंबऱ्यांपासून घेतली तरी आधुनिक कवितेचा मार्ग त्यांना गडकऱ्यांनीच दाखवला. ही नांदी होती असं म्हणावयास हरकत नाही झेंडूच्या फुलांची. झेंडूची फुले या काव्यसंग्रहात आचार्य अत्रे म्हणतात, रामदासी साहित्यातून नावापुरती उसनवारी करताना रामदासी वृत्तीचा अंगीकार केला असल्याने समर्थांच्या सेवकांनी वक्रदृष्टी करून पाहण्याचे कारण नाही. सांप्रदायिक मनाच्या श्लोकाच्या मालिकेत गोवून घेण्याचे सामर्थ्य ह्या मनाच्या श्लोकात नाही व तशी आकांक्षाही नाही. मात्र हे श्लोक निव्वळ मनाचेच आहेत असे समजू नये हे प्रचितीचे बोलणे आहे. मना नीट पंथे कधीही न जावे, निशा पाणी केल्याप्रमाणे चलावे. जरी वाहने मागुनी कैक येती, कधी ना कधी सोडिजे शांत वृत्ती. कधी मंदिराजासी वाचावयाला, तरी इंग्रजी मासी काठे व डोळा. कुठे छान चित्रे कुठे कूपनेही, दिसे सर्वसे नीट कापून घेई. सदा खाद्यपेया बरे हात मारी, बिले देई सारून मित्रा समोरी. अरे रे घरी राहिले आज पैसे, खिसे चाचपोनी मना बोल तैसे. कुणाच्या घरी जा करायास दाढी, कुणाची फणी घेऊनी भांग काढी. कुणाचा स्वयं टाक टाकी खिशात, घड्याळे ही बांधी तशी मनगटात. कुणाच्या विड्या नित्य ओढीत जाव्या, हां लगा आग पेट्या लंबे कराव्या. हां चहा होतसे केद वापई कुणाचा, अरे मन घेही सुगावा तयाचा. कुणाचे कधी लागले पत्र हाती, कुणाची तशी चिठ्ठी किंवा चपाटी. तरी त्यातल्या वाचणे 4 ओळी, न ठेवे कळे कोणते काय वेळी. जिथे चालल्या खाजगी कान गोष्टी, उभी आणि धेंड जिथे 4 मोठी. मना कान दे तोंड वासून येथे,
पहा लागतो काय संबंध कोठे. मना सज्जनाचार आण्यात फक्त तुला भावयाचे असे देशभक्त. तरी सांगतो शेवटी युक्ती सोपी खिशा माझी ठेवी सदा गांधी टोपी. अशा मानवीय वृत्तीपासून राजकीय विधानांपर्यंत संपूर्ण उकल ह्या अत्रेंच्या मनाच्या श्लोकात होते. तसेच सुप्रसिद्ध कवींचा चाफा या हृदयंगम चालीची व पालुपदाची थोड्याशा फरकानं सदर कवितेत उकल व उसनवारी केली असली तरी या पलीकडे त्या थोर कवितेचा कुठल्याही तऱ्हेनं बदनामी करण्याचा प्रस्तुत कवितेत प्रयत्न केलेला नाही हे आधीच सांगून ठेवलेलं बरं. नाहीतर मागावून उगाचच कोणी म्हणेल चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी कोणी त्यास पुसेना. चाफा बोले ना, गेला फुलांच्या गवनी सारा शिणगारले ऊनी, बसला डोके उंचवूनी कोणी बघेना. म्हणे मी वृक्ष थोर प्रेमळ, नम्रता रसाळ निर्मळ, बोलला वाडे कोडे बोल खरे वाटना. भवती गुलाब बट मोगरा सुगंधी फुलांच्या तऱ्हा, विचारी कोण तिथे धतुरा जरीही केला बहाणा. खदा खदा हसू लागली झाडे, फुलांची मिश्किल झाली तोंडे, डोळे झाकुनीचा फरडे. हाय मी ते सांगू कुणाला, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी कोणी त्यास पुसेना. चाफा बोले ना. अशा प्रकारच्या विडंबनात्मक रचना केवळ व केवळ बहुरंग व्यक्तिमत्वच करू शकतं आणि ते म्हणजे आपले आचार्य अत्रे. ह्याच अत्र्यांनी साहित्यातील सगळ्या विभागांना ढवळून काढलंच. परंतु जिथे 64 कलांचा संगम ज्या ठिकाणी होतो ती कला म्हणजे नाटक. तिथल्या त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ. नाटककार प्र के अत्रे ह्यांनी अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला, विडंबनात्मक, कवडी चुंबक, गुरुदक्षिणा, जग काय म्हणेल, भ्रमाचा भोपळा, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, मी उभा आहे. बापरे, सांगत राहिलो तर श्वासच पुरायचा नाही. एवढी मुशाफेरी या बहुरंगी नाटककाराने नाट्यसृष्टीत केली आहे. त्यातलाच एक नमुना ऐकू. आता जाता का नाही कार्ट्यानो? माकड पाहिजे काय तुम्हाला? माकड? अरे हा तर औदुंबर दिसतोय. अरे हो, हा औदुंबरच. अरे औदुंबर, हे औदुंबर. कोण? चकोर? अरे किती दिवसांनी भेटलास दोस्ता, आणि ही काय भानगड काढलीस? हे स्वावलंबन आहे, स्वावलंबन. तुला नाही कळायचं. स्वतःच्या पायावर उभं राहून उपजीविका करणाऱ्या प्रामाणिक कष्टाचा विजय आहे हा. कॉलेजमध्ये अरे चांगली पदवी परीक्षेपर्यंत तू शिकत आला होता. हे ब्रह्मचार्याचं वेळ तुझ्या डोक्यात शिरलं नसतं ना तर पदवी मिळून आज तू एखादी भारी पगाराची नोकरी करीत बसला असतास. हे बघ ये, हा. तुझ्या त्या इंग्रजी विद्येची आणि पदवीची प्रतिष्ठा तू मला सांगू नकोस. आज राष्ट्रात कोण बेकारी माजली आहे. विश्वविद्यालयातून पदवीचे शिक्के घेऊन बाहेर पडलेले हजारो तरुण आज नोकरीसाठी दारोदार हिंडत आहेत. आणि अरे अरे बाबा औदुंबरा, शांत हो. हा. हे बघ, मला काय तुझं हे व्याख्यान ऐकायची इच्छा नाहीये. एक काम कर ना, हा, तू भीक माग, हा, फेरीवाला हो हा? की अजून काही हो, हा. मला त्याशी काही घेणं देणं नाही. हा. आणि हे व्याख्यान मला कृपया देऊ नकोस. त्यापेक्षा मी एक काम करतो, इकडनं निघतोच. अरे जा, पण जा, जा, बेकारी जा. केवढी माजली तुला कळतंय का नाही? यावा घ्यावा, हो यावा घ्यावा, खावा सदा हलवा, सुका मेवा माझा, सुका माझा मेवा. यावा घ्यावा, खावा सदा हलवा, सुका मेवा माझा,
प्यावा यावा घ्यावा हो यावा घ्यावा खावा सदा हलवा सुका मेवा माझा सुका माझा मेवा यावा घ्यावा खावा सदा हलवा सुका माझा मेवा सुका मेवा माझा शेवगाठिया चिवडा नाद घाण हा सोडा शेवगाठिया चिवडा नाद घाण हा सोडा भजी वड्याची मिसळीची चटक जिभेला नचलावा भजी वड्याची मिसळीची चटक जिभेला नचलावा खडी साखर बेदाणा खडी साखर बेदाणा खजूर खार कनाना नाना खजूर खार कनाना तुपात तळले पिस्ते तुपात तळले पिस्ते बदाम नचहे सस्ते बदाम नचहे सस्ते काजू कंदहारी जगाडू गुणकारी काजू कंदहारी जगाडू गुणकारी मिसळून केला हा मेवा देशासाठी हा सेवा मिसळून केला हा मेवा देशासाठी हा सेवा यावा घ्यावा हो यावा घ्यावा खावा सदा हलवा सुका मेवा माझा सुका माझा मेवा यावा घ्यावा खावा सदा हलवा सुका मेवा माझा सुका माझा मेवा सुका माझा मेवा सुका माझा मेवा आत्ताच आपण प्रशांत दामल्यांना ऐकलं. एक प्रांजळ कबुली द्यायची होती. ती कबुली अशी आहे की खरं तर हे गाणं मी स्वतः इथं सादर करणार होतो, म्हणणार होतो, परंतु वेळेअभावी मला ते गाणं बसवण्याकरता वेळ मिळाला नाही आणि ते बसवायचं राहून गेलं. पण ज्या वेळेला पुढच्या वेळेला जेव्हा कधी हा कार्यक्रम परत जिथे कुठे करीन मी, त्यावेळेला हे गाणं मी स्वतः सादर करणार आहे. ती प्रांजळ कबुली मला इथे द्यायची होती म्हणून मी आत्ता थोडं 2 मिनटं थांबायला सांगितलं दुर्गेश दादाला. ब्रह्मचारी नाटक यायच्या आधी खरं तर ब्रह्मचारी चित्रपट आला. पण तो चित्रपट कसा आला त्याची एक छोटीशी कहाणी. भालजी पेंढारकरांनी अत्रेंना पत्र धाडलं की असेल तसा निघून कोल्हापूरला या. कारण असं झालं होतं की भालजी पेंढारकरांनी आधी 2 चित्रपट केले होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं बरंच नुकसान झालं होतं, आर्थिक नुकसान झालं. भालजींचं पत्र आलं म्हटल्यावर अत्रे कशाला थांबतायत, अत्रे ताबडतोब गाडी पकडली आणि कोल्हापुरात आले. कोल्हापुरात आले तर भालजी ऑटोवर झोपलेले होते, एकदम मनाने खंगले होते. अत्रेंना ते एकच म्हणाले, अत्रे माझ्यासाठी एक चित्रपट लिहा. अत्रे एकदम थोडेसे हे झाले की चित्रपट लिहायचा, मी काय चित्रपट लिहिणारातला नाही. तरी भालजींनी सांगितलं म्हटल्यावर नाही कसं माहिती. आणि अत्रे तिकडनं निघाले. जाताना भालजी असे पुटपुटले होते की तुला साधारण एक 1100 रुपये मानधन देईल त्या काळातल्या. तेवढं फक्त त्यांनी थोडंसं ऐकून सोडून दिलं. मुंबईला आले. मुंबईला येऊन त्यांनी चित्रपट लिहायला घेतला. त्यावेळेला एका ब्रह्मचारी आश्रमातली गोष्ट ही वर्तमानपत्रात येत होती आणि अत्रे ती त्यांच्या विनोदी शैलीने त्यांच्या मित्रमंडळींना ऐकवायची आणि तिकडे एक भाषा पिकायची. तीच गोष्ट जर खरंच घडली आणि एखादा तरुण ब्रह्मचारी आश्रमात आला आणि त्यानंतर ते आश्रमातून पुढे लग्न केलं तर कसं होईल, असा तो एक चित्रपटाची कथा त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी ती उतरवली. अर्धा भाग 1 महिन्यानी दिला, दुसरा भाग पुढच्या महिन्यानी दिला. चित्रीकरण सुरू झालं. पण तो चित्रपट एका वेगळ्याच चित्रपट कंपनीच्या नावाने प्रदर्शित झाला. चित्रपट तुफान चालला. म्हणजे अत्रेंनाही हे झालं की अरे एवढा मोठा चित्रपट मी केलाय, एवढा तुफान चालतोय, तुला असेल. पण त्यांचं एक दुःख झालं
काय झालं पण तेव्हापासून ती प्रथा चालत आली. काय काय त्यांना जे भालजीने 1100 रुपये कबूल केलेले त्या नवीन कंपनीत ज्यांनी चित्रपट प्रदर्शित केला त्यांनी आज ताकद त्यांना दिलेले नाही. म्हणजे आम्हाला देत नाहीत असं नाही, पण थोडा उशीर होतो पण देतात. आणि त्यानंतर अत्रेंनी नाटक लिहायला गेलं. नाटकामध्ये जुजबी बदल केले, नवीन गाणी टाकली, काही वाक्य बदलले, काही सीन बदलले आणि हे नाटक आपल्या समोर आणलं. अशाच नाट्यसृष्टीतल्या मुसाफिरीनंतर चित्रपटसृष्टी त्यांना वर्ज्य नव्हती. त्यातल्या त्यांच्या कारकिर्दीचा कळस ठरला तो म्हणजे चित्रपट श्यामची आई. छम 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 अरे छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल दंताजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल दंताजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल शाळेमधल्या पोरांना वाटे दुसरा यम छम 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 अरे छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 तंबाखूच्या पिचकाऱ्याने भिंती झाल्या घाण तंबाखूच्या पिचकाऱ्याने भिंती झाल्या घाण पच्चा पच्चा शिव्या देई खाता खाता पान पच्चा पच्चा शिव्या देई खाता खाता पान मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या देती सर्वादम छम 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 अरे छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. असे हे बहुरंगी अत्रे. मनुष्याच्या आयुष्यात काही अलौकिक गोष्टी घडत असतात, ज्यात तो कोण्या गोतावळ्यात व कधी कधी नियतीने थाटलेल्या गोत्यात सुद्धा अडकतो. यातही अत्रेंची सृजनशीलता व संवेदनशीलता जागृत असावी असा हा पुढचा प्रयत्न. स्वतःची पत्नी निवर्तली असता आणि त्याला पंधरवडाही लोटला नसताना ते कर्मसिद्धांत सिद्ध करण्यास गुजरात अहमदाबाद इथल्या SNDT कॉलेजला इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. नवयुग वाचन मला लिहिली. मनात पत्नी निवर्तल्याचं दुःख असताना हे असं लिखाण घडावं हे जरा अजबच करणी म्हणावी लागेल. त्याच मानसिक अवस्थेत असताना त्यांनी नवयुगमध्ये लहान मुलांसाठी एक धडा लिहिला. त्यावरूनच त्यांची संवेदनशीलतेची व्यापकता कळेल. एकदा टिपू खेळत होता. खेळला खेळला त्याने मागे वळून पाहिले. त्याला आपली शेपटी दिसली. त्याला वाटे शेपटी दातात पकडावी. मग तो शेपटी मागे पळत सुटला. खूप पळाला, मागे पळाला, पुढे पळाला, गरगर पळाला, भरभर पळाला, घरात पळाला, बागेत पळाला. तो पळाला की शेपटी पळे, तो फिरला की शेपटी फिरे, तो धावला की शेपटी धावे, तो थांबला की शेपटी थांबे. टिपू अगदी दमून गेला. शेपटी काही सापडली नाही. मग तो रडरड रडला आणि घरात जाऊन निजला. असे हे अत्रे. जीवनाला कडकडून भेटणारा अवलिया. जीवनाबद्दलची विचारसरणी सांगताना अत्रे म्हणतात, कोणत्याही व्यवसायात मला रस नाही, कारण व्यवसाय हे काही माझे जीवन नाही, परंतु जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिजे, सारे मला समजले पाहिजे, सारे मला आले पाहिजे, ही एकच माझ्या जीवाची तडफड असते. त्यापुढे ते असंही म्हणतात, रोज सकाळी सूर्याबरोबर नवीन जीवन जन्माला येतं. चिरंतन नाविन्य म्हणजेच जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही. मला जीवनाचा लोभ नाही, पण ओढ आहे. चोहोंकडून ते मला हाका मारतं. शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देहकण जीवनाकडे धावत सुटतात.
देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, आंत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर. हो जशी दुधात हो, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्र पाणी, तसा देही चक्र पाणी. देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, आंत आत्मा परमेश्वर हो, आंत आत्मा परमेश्वर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर. अशा या साहित्यातील भीष्माचार्यानं आपल्या अचाट व अद्भुत बुद्धिमत्तेने सगळ्यांच्या मनातल्या आकाशाला नुसती गवसणी घातली नाही, तर प्रत्येकाच्या मनीचा आकाश ढवळून काढला. प्रत्येकाला स्वतःच्या शब्दांनी कधी समजावलं, शिकवलं, कधी हक्कानं दरडावलं, कधी सांत्वन केलं, तर कधी कधी प्रेमानं कुरवाळलं. आणि 13 जून 1969 13 जून 1969 रोजी शब्द स्तब्ध झाले. अक्षरा सैरावैरा पळू लागली. आपली मराठी भाषा मलूल पडली. त्यांना याचं कारण विचारल्यावर त्यांनी एकच उत्तर दिलं, अत्रे गेले. आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो क्षण अमृताचा. जे जे भेटे ते दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडे गोडे. सुखोत्सवे असा जीव अनावर, सुखोत्सवे असा जीव अनावर. पिंजऱ्याचे दार उघडावे, पिंजऱ्याचे दार उघडावे. संधी प्रकाशात अजून गोसोने, तो माझी लोचने मिटोयावी. आणि एका अज्ञात क्षणी लोचने मिटली. अत्रे गेले. अत्रे गेले तरी पण अत्रेंनी आपल्याला अनेक गोष्टी दिल्या, त्याची जपणूक करायला सांगून गेले. अत्रे आपल्याला लिहायचं कसं काय हे शिकवून गेले.
अत्रेंनी आपल्याला काव्याचा थाट समजावला. अत्रेंनी आपल्याला आधुनिक काव्य नाट्य शिकवलं. अत्रेंनी मराठी माणसाला नुसतं जागत नाही केलं तर चेतवलं, उभं केलं, जगाच्या प्रांगणात धावायला शिकवलं. अत्रे राजकारणापासून ते पत्रकार, संपादक, चित्रपटनिर्माते कसे असावे हे दर्शवून गेले. अत्रेंनी आपल्या पुढच्या भावी पिढीच्या शिक्षणाचा पाया रचला, त्याबद्दल मार्गदर्शन करून गेले. अत्रे काय होते, अत्रे कोण होते, अत्रे कसे होते यापेक्षा होते आणि अत्रे बहुरंगी होते. अत्रे बहुरंगी होते. थँक्यू. खरं तर ठाणेकर रसिकांसाठी प्र के अत्रेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने सादर झालेला ग्रंथालयातला कार्यक्रम हे म्हणजे खरं पर्वणीच होती. आणि या तीनही कलाकारांनी अतिशय उत्तमरित्या कार्यक्रम सादर केला. याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूयात. खरं तर शारदोत्सवाची सुरुवात करायची आणि ती अत्रेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून त्यांच्या कार्यक्रमाने करूया असं जेव्हा ठरलं, पण ठरण्यामागचं अजून एक कारण होतं. तुम्ही इथे बघाल 1942 साली आचार्य अत्रे इथे वार्षिकोत्सवात अध्यक्ष म्हणून आले होते. ह्या भूमीवर त्यांचे पाय लागले. अशा अनेकांच्या पायांनी पावन आणि पुण्यभूमी आहे. या भूमीवर ते आलेत, आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. म्हणून आपण त्यांच्या कार्यक्रमाने ज्या शारदोत्सवाची सुरुवात करूया असं ठरलं आणि आम्ही हा कार्यक्रम सादर केला. तीनही कलाकारांचे मनपूर्वक धन्यवाद. इतका उत्तम कार्यक्रम आमच्या ठाणेकर रसिकांना दिला. रसिक हो, उद्याच्या कार्यक्रमाची पुन्हा एकदा तुमच्यासाठी आठवण करून देतो. उद्या म्हणजे शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 सायंकाळी 5:30 वाजता ज्येष्ठ सिनेनाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रकट मुलाखत. मुलाखतकार महेंद्र तेरे देसाई, ज्येष्ठ सिनेनाट्य लेखक दिग्दर्शक. आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रसिद्ध झालेल्या 6 नाटकांच्या काही भागांचे अभिवाचन उद्या होणार आहे. तर उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आपण आवर्जून भेटूया. तसेच मराठी ग्रंथ संग्रहालय आणि डिंपल प्रकाशन आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने अरुण म्हात्रे यांच्या 4 पुस्तकांचे एकत्रित प्रकाशन दिनकर गांगल, अशोक हांडे, कवी सौमित्र अर्थात अभिनेते किशोर कदम, मिलिंद बल्लाळ, प्राध्यापक विजय जोशी आणि विद्याधर ठाणेकर यांच्या हस्ते अरुण म्हात्रेंच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता ग्रंथालयातच तो कार्यक्रम होणार आहेत. उद्या आणि 25 तारखेला शिवाय 20 तारखेला सुद्धा आपण या शारदोत्सवात नक्कीच भेटूया. सर्वांचे आजच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.